नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. डिप्लोमा पॉलिटेक्निक सीट अलॉटमेंट आणि सीट असिस्टन्स. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी 10वी नंतर फर्स्ट इयर डिप्लोमाचा ऑप्शन फॉर्म भरला होता अशा विद्यार्थ्यांची अलॉटमेंट झालेली आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओद्वारे आपण सीट अलॉटमेंट कशी बघायची, त्यानंतर सीट असिस्टन्स कशा पद्धतीने करायचं, फ्रीज म्हणजे काय, बेटरमेंट कधी करायचं, त्याचबरोबर ऑनलाईन पेमेंट कसे करायचे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आणि आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणि ॲडमिशन संदर्भातील अपडेट मिळत राहतील. तर चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, या ठिकाणी tt.maharashtra.gov.in अशी वेबसाईट आहे. ती वेबसाईट आपण ओपन करायची आहे आणि ती वेबसाईट ओपन केल्यानंतर ॲडमिशन सेक्शनमध्ये पोस्ट SSC डिप्लोमा 2026 अशी टॅब आहे. त्या टॅबवरती आपण क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला वरती इम्पॉर्टन्समध्ये न्यूजमध्ये सीट असिस्टन्स अँड इन्स्टिट्यूट रिपोर्टिंग स्टार्टेड फॉर कॅप राऊंड 1 अशी आपल्याला नोटीस दिसणार आहे, न्यूज दिसणार आहे. त्यानंतर डाव्या बाजूला कॅन्डिडेट लॉग इनवरती क्लिक करायचे आणि या ठिकाणी आपला जो ॲप्लिकेशन ID आहे तो ॲप्लिकेशन ID आणि आपला जो पासवर्ड आहे तो पासवर्ड आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आणि पासवर्ड टाकल्यानंतर या ठिकाणी खालच्या बाजूला लॉग इनचा ऑप्शन आहे, त्या लॉग इनवरती आपण क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आता आपण लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर आता आपला फॉर्म ओपन झालेला आहे. तर मित्रांनो, या वेबसाईटची जी लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, आपण तिथून पण लॉग इन करू शकता. त्यानंतर डाव्या बाजूला या ठिकाणी आपल्याला अलॉटमेंट बघायची असेल तर अलॉटमेंट प्रिंटमध्ये अलॉटमेंट मेरिट लिस्ट प्रिंट असं ऑप्शन आहे. त्यामध्ये आपण बघून घ्यायचं आहे आपल्याला कुठलं कॉलेज अलॉट झालं आहे ते आपल्याला स्टेटस ऑफ प्रोविजनल अलॉटमेंट डिटेल्समध्ये आपल्याला ते दिसणार आहे. कोणती ब्रँच आणि कोणतं कॉलेज आणि किती नंबरचा प्रेफरन्स आपल्याला अलॉट झाला आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपण सीट अलॉटमेंट बघायची. त्यानंतर त्याच्या खाली सीट असिस्टन्सवरती क्लिक केल्यानंतर राऊंड 1वरती क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कॅन्डिडेट सीट असिस्टन्स फॉर्म ओपन होणार आहे. तर यामध्ये आपल्याला सुरुवातीला प्रोविजनल अलॉटमेंट दिसणार आहे आणि त्यानंतर सीट असिस्टन्सचे आपल्याला 4 स्टेपमध्ये कंप्लीट करायचे. तर सुरुवातीला कॅन्डिडेट सेफ डेट आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन अशी फर्स्ट स्टेज आहे. नंतर कॅन्डिडेट सीट असिस्टन्स, नंतर पेमेंट करायचं आहे आणि प्रिंट काढायची, अशी 4 स्टेज आहे. तर सुरुवातीला या ठिकाणी सीट असिस्टन्सला फर्स्ट ऑप्शनला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपली संपूर्ण पर्सनल डिटेल्स दिसणार आहे. त्यामध्ये ॲप्लिकेशन ID, जेंडर, डेट ऑफ बर्थ, त्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये आपलं पासिंग इयर, 10वीचं मार्क्स वगैरे सर्व दिसणार आहे. त्यानंतर मेरिट डिटेल्स आणि त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपले जे डॉक्युमेंट्समध्ये या ठिकाणी कॅटेगरी OBC असेल तर बघून घ्यायचे, करेक्ट असेल आपली कॅटेगरी आणि मार्क्स जे 10वीचे आहे ते करेक्ट असेल तर या ठिकाणी करेक्ट समोर क्लिक करायचं आहे. त्यानंतर जेंडर बरोबर असेल तर जेंडर, डेट ऑफ बर्थ बरोबर असेल तर त्या ठिकाणी करेक्टवरती क्लिक करायचे. त्यानंतर जे डॉक्युमेंट्स अपलोड केले ते जर व्ह्यू डॉकवरती क्लिक करायचे आहे आणि ते जर बरोबर असेल तर या ठिकाणी व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे आपल्याला. तर बघून घ्यायचे आपले जे डॉक्युमेंट्स आपण अपलोड केलेले आहे ते आपले बरोबर अपलोड झालेले आहे की नाही, त्याच्यावरती आपलं नाव, सीट नंबर वगैरे बघून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट आहे त्या ठिकाणी ते याला व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे. व्ह्यू करून ते पण बघून घ्यायचे. सर्व जेवढे डॉक्युमेंट्स आपले अपलोडेड आहे ते सर्व बघून घ्यायचे. त्यानंतर नॉन क्रिमिनल आहे, त्याची मुदत 31 मार्च 2027पर्यंत असणार आहे, ते बघून घ्यायचे. त्यानंतर इंटरमिडिएट समजा तुमचा सब्जेक्ट असेल त्याचं सर्टिफिकेट असेल तर ते पण एकदा आपण बघून घ्यायचे. समजा त्याला 3 मार्क ग्रेस होते तुम्हाला 10वीला, तर ते पण तुम्ही अपलोड केलेलं असेल तर ते पण एकदा व्यवस्थित बघून घ्यायचं आहे, इंटरमिडिएट ग्रेड ड्रॉईंग एक्झामचं. त्यानंतर सर्व डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केल्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीडचा ऑप्शन आहे. तर या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर आपली फर्स्ट स्टेज कंप्लीट होणार आहे 4 स्टेजपैकी. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला अपडेट सीट असिस्टन्स फ्रीज ऑर नॉन फ्रीज असे 2 ऑप्शन आहे. तर एक नॉन फ्रीज म्हणजेच बेटरमेंट आणि एक फ्रीज. तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या आपला हा फर्स्ट राऊंड आहे, त्यामुळे या ठिकाणी फर्स्ट राऊंडला तुमचा फर्स्ट ऑप्शन कंपल्सरी ॲटो फ्रीज होता आणि फर्स्टच्या खाली पहिल्या ऑप्शनच्या खाली जो तुम्हाला जर अलॉट झाला असेल सीट तर तुम्हाला त्याला जर ॲडमिशन घ्यायचंच असेल तर तुम्ही फ्रीज करू शकता. आणि समजा तुम्हाला दुसऱ्या राऊंडसाठी जायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी बेटरमेंटचा ऑप्शन
चॉईस करायचं आहे. तर यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो, फ्रीज आणि बेटरमेंटमध्ये काय फरक आहे. फ्रीज म्हणजे आपल्याला फ्रीज ऑप्शन केल्यानंतर आपल्याला त्या कॉलेजला जाऊन लगेच ॲडमिशन घ्यायचं आहे. आणि समजा तुम्ही जर बेटरमेंट सिलेक्ट केलं तर बेटरमेंट म्हणजे तुम्ही पुढच्या तुमच्या सेकंड राऊंडला इलिजिबल आहात. फक्त तुम्ही हे सीट तुम्ही टेम्पररी ॲक्सेप्ट केलं, सेकंड राऊंडला दुसऱ्या कॉलेजला नंबर लागला तर तुमचं ते ॲडमिशन कन्फर्म होईल, हे कॅन्सल होईल. समजा नंबर नाही लागला तर तुमचं हे ॲडमिशन कन्फर्म राहील. अशा पद्धतीने 2 ऑप्शन आहे. एकदम सिम्पलमध्ये आहे मित्रांनो. फ्रीज म्हणजे आपल्याला कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे आणि नॉन फ्रीज बेटरमेंट म्हणजे नेक्स्ट राऊंडला आपल्याला जायचं आहे. अशा पद्धतीने. तर त्यामध्ये समजा आता आपल्याला जर फ्रीज करायचं आहे तर फ्रीजनंतर पण आपल्याला 1,000 रुपयाचं पेमेंट करायचं असतं आणि त्या पेमेंटची रिसिट घेऊन कॉलेजला जायचं असतं. आणि समजा तुम्हाला जरी बेटरमेंट करायचं असेल तर मित्रांनो या 4 राऊंडपैकी एका राऊंडला आपल्याला 1,000 रुपये ही जी काही गव्हर्नमेंटची फी आहे, प्रोसेसिंग फी, ती आपल्याला पे करायचीच आहे. तुम्ही जर ह्या राऊंडला पे केली, बेटरमेंट केलं तरी, तर पुढच्या 2-3 राऊंडला तुम्हाला ती पे करायची गरज नाही. तर आता मी या ठिकाणी बेटरमेंटचा ऑप्शन सिलेक्ट केला आहे आणि त्यानंतर गेट OTP या टॅबवरती आता मी क्लिक करणार आहे. तर मित्रांनो गेट OTPवरती क्लिक केल्यानंतर आपला जो रजिस्टर मोबाईल आहे त्या मोबाईलवरती आपल्याला एक OTP येणार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी OTP सेंड झालेला आहे, आपल्याला मेसेज आला आहे. तो OTP आल्यानंतर मित्रांनो आपण तो OTP या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर OTPसाठी थोडं वेट करायचं आहे मित्रांनो, समजा OTP आला नसेल तर. आणि आल्यानंतर तो OTP 6 अंकी या ठिकाणी टाकायचा आणि त्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पेमेंट डिटेल्समध्ये पे नाऊ, तर आपल्याला या ठिकाणी 1,000 रुपये सीट असिस्टंटचे पे करायचे आहे. तर या ठिकाणी पे नाऊ या टॅबवरती क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जे पेमेंट करायचं आहे ते पेमेंट तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, वॉलेट थ्रू करू शकता किंवा QR कोड स्कॅन करून पण तुम्ही ते पेमेंट करू शकता. असे सर्व ऑप्शन आहे यामध्ये. तुम्हाला वाटलं तुम्ही कार्ड थ्रू पण करू शकता. तर या ठिकाणी QR कोड स्कॅन करून आपण ते पेमेंट करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो आता या ठिकाणी आपण ते पेमेंट करत आहोत. तर मित्रांनो पेमेंट झाल्यानंतर या ठिकाणी आपली प्रोसेस चालू आहे कन्फर्मिंग पेमेंटची. तर या ठिकाणी पेमेंट झाल्यानंतर आपल्याला मेसेज येणार आहे पेमेंट सक्सेसफुल असा मेसेज आपल्याला या ठिकाणी आलेला आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला जो आपलं सीट असिस्टंट 4थी स्टेप आहे त्याची प्रिंट काढायची आहे मित्रांनो. आणि ते सीट असिस्टंटची प्रिंट आपण आपल्याकडे सेव्ह करून ठेवायची आहे आणि त्याची प्रिंटआउट आपल्याकडे जपून ठेवायची. कारण ज्यावेळेस तुमचं ॲडमिशन होणार आहे त्यावेळेस तुम्हाला ही सीट असिस्टंटची प्रिंट लागणार आहे. अशा पद्धतीने आपल्या लॅपटॉप, मोबाईल किंवा कॉम्प्युटरमध्ये ते सेव्ह करून ठेवायची आहे. आणि मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला सीट असिस्टंटचा फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो फॉर्म भरताना जर तुम्हाला काही क्युरी असेल, काही डाऊट असेल, काही अडचण असेल तर तुम्ही मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये मेसेज करू शकता. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला सीट असिस्टन्स करायचं होतं, त्याच पद्धतीने आपल्याला आपली अलॉटमेंट बघायची होती. तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला ॲडमिशनच्या संदर्भात जे काय व्हिडिओ असतील, अपडेट असतील त्या तुम्हाला मिळत राहतील. थँक्यू.